मुंबईतल्या पहिल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला 1893 सालापासून ते आतापर्यंत फक्त 2 फूट एवढ्याच उंचीचं बसवल्या जात आहे। तर झालं असं, त्या काळात आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता आणि सर्व भारतीयांमध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी 1892 साली सर्वप्रथम पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले होते आणि त्याचीच प्रेरणा घेऊन 1892 साली केशवजी नाईक चाळीत मुंबईतला पहिला गणपती बाप्पा विराजमान झाला। आणि एवढेच नाही तर तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसेल की तिथल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला केवळ 2 फूट एवढ्याच उंचीचं बसवण्याची परंपरा आहे आणि आजही त्या गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन तिथले लोक कोणताही डीजे न लावता साध्या त्यांच्या परंपरेनुसार एका पालखीमध्ये वाजत गाजत करत असतात। या मुंबईतल्या पहिल्या गणपती बाप्पांची ही गोष्ट ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।